शिकवायची, कधी तुमच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे काय माहित. इनफ इज इनफ राणी. मी तुला टिफिन बनवून दे म्हटल्यावर तू टिफिन द्यायचा आहे, समजलं ना? तुझं मी काही ऐकून घेणार नाही आता, कळलं ना? हे बघा, मी सुद्धा तुमचं काही ऐकून घेणार नाही. ए राणी, आवाज खाली हा. इंद्राशी उलट बोलताना तू कोणाच्या घरात उभी आहेस याचं जरा भान ठेव. त्याला डबा हवाय ना, मग त्याच्यासाठी लगेच डबा बनवायला घ्यायचा. आणि आता फक्त डबा नाही तर त्याच्यासाठी नाश्ताही लावायचा. चल इंद्रा, ही कसं करत नाही ना मी बघतेच. खूप तोंड चालायला लागलं ना तुझं. आता तू बघ तुझं हेच थोबाड मी कसं बंद करते ते. आता तू सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा, दुपारचं जेवण बनवायचं, ते सगळ्यांना वाढायचं. पण या सगळ्यात तुझ्या घशाखाली अन्नाचा एक कणही जाता कामा नये. नाही तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. कळलं? चल इंद्रा, चल. राणी, आता सगळ्यांना वाढून झालंय, तू पण बस, नाश्ता घे करू. वा, डोसे एकदम कमाल झाला. काय गे, कोणाला काय हवं नको ते विचारता येत नाही का? तोंड शिवलंय तुझं? शिवलंच आहे तोंड तुझं. बघतेस काय, डोसा दे ना मला एक. हो देते. काय बघतेस? चमचा पडलाय, उचलून दे ना. हा. सगळं सांगावं लागतं ना तुला. माझ्या इंद्राला बडबडताना, त्याच्यावर आरोप करताना सगळं बरोबर सुचत होतं ग. एक काम धड जमत नाही, फक्त स्वतःच्या आई बापाच्या नावाचा उदो उदो तेवढा करता येतो. बरोबर बोलताय मालती आई. तू हिला ना फक्त तिच्या सुखाची चिंता आहे. आपण असलो काय आणि नसलो काय, हिला काय फरक पडणार आहे? काय बघतेस? आत्ताच आई म्हणाली ना, सगळं काम सांगावं लागतं का तुला? पडलाय चमचा, उचलून द्यायचा. काय बनवलंयस हे? किती कोरडं कोरडं आहे ते, घास बसतोय माझा. तुम्ही असं का बोलताय? मी नीटच बनवलं होतं. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय का? मला कळत नाही. हो ना, बरोबर बोलतायत भाऊजी. घास बसतोय, घशाखाली घास उतरत नाहीये. अवघड आहे बाई. ह्या असं जेवण जर का मी रोज जेवले ना तर जीव जायचा माझा आशाने. मालती, अगं असं काय म्हणतेस? खरंच तिने खूप छान बनवलंय अगं. काही चांगलं जेवण बनवत नाही, आपल्या कामाची नाहीये. हा, आपण मोलकरीण म्हणून आपल्या घरात खपू शकते. आई, मी तर म्हणते आपण तेच ठेवूया तिला. तीच लायकी आहे ना हिची. मालती, अहो,
तुम्ही परत आलात? अगं गाडीत पाणी नाही, जरा बाटली हवी पाण्याची. पाणी हवंय ना, थांबा मी आणते. काय एवढी आज लगबग चालली? काही हवंय का माझ्याकडनं? घ्या. आता बायको नवऱ्याशी जरा गोड बोलली तर नवऱ्याला लगेच बायकोवर संशय यायला लागलाय. कठीण आहे. कसं आहे मला ती, जेव्हा बायकोचं नवऱ्याबद्दलचं प्रेम उतू जातं ना, तेव्हा प्रत्येक नवऱ्याला धडकी भरते. किती बरोबर ओळखलं तुम्ही मला. खरं तर मला तुमच्याकडनं काहीतरी हवंच होतं. देण्यासारखं असेल तर नक्की देईन. मला जे हवंय ते फक्त तुम्ही देऊ शकता. बापरे. ठीक आहे, मागा काय हवंय ते. हे बघा, तुम्ही इंद्राला घरी परत घेऊन आलात, त्यांनी तुम्हाला दिलेला शब्दही पाळला. आता तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. पण तुम्हाला काहीतरी हवं होतं ना. अहो, आई आहे मी, तिला स्वतःसाठी काहीच नको असतं. तिला फक्त तिच्या मुलांचं सुख हवं असतं. मलाही माझ्या इंद्राचं सुख हवंय. त्याच्या हक्काचं, त्याच्या वाट्याचं जे काही आहे ते त्याला परत मिळावं इतकंच वाटतंय मला. तुम्ही जरा स्पष्ट सांगा मला, कोड्यात बोलू नका. बरं, आता अगदी स्पष्ट सांगते. इंद्राकडून एक चूक झाली, त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टीतून त्याला बेदखल केलं, या घरातून बाहेर काढून टाकलं. त्याच्याकडून MD पदाची खुर्चीही घेतलीत. पण आता जर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय तर तुम्ही त्याचा विचार करायला हवा ना. जे काढून घेतलं ते त्याला परत द्यायला हवं. मला इतकंच वाटतंय की आता पुन्हा एकदा तुम्ही इंद्राच्या हातात फॅक्टरीची सगळी सूत्र द्या. त्याला त्याची MD पदाची खुर्ची मानाने परत द्या. काय झालं? असे का बघताय? अहो, आता सगळं ठीक झालंय ना, मग देऊन टाका ना त्याचं त्याला परत. अजिबात नाही. का? काय हरकत आहे? म्हणजे तुम्हाला अजूनही आपल्या मुलाला त्या फॅक्टरीमध्ये कामगार असल्यासारखंच पाठवायचंय? बोला ना. शांत व्हा आधी. प्रत्येक वेळेला आवाज चढवून बोललं म्हणजे तुमचा मुद्दा योग्य असतो असं नाही. हे खरं आहे, इंद्राने त्याचा शब्द पाळलाय, पण तो अजून निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं नाही. जेव्हा ते होईल तेव्हा त्याला हक्काचं दिलं जाईल. अजून काय सिद्ध व्हायचं बाकी आहे? त्यांनी बुवांना शोधलं, बुवा जिवंत आहेत. हो, पण ते कोमात आहेत. जोवर राणी मला सांगत नाही इंद्रा निर्दोष आहे, तोवर मी मान्य करणार नाही. एवढंच ना? मग राणी आता सगळ्यांसमोर सांगेल माझा इंद्रा निर्दोष आहे. ए, मालती, ये इकडे. मालती. तुझं फोबाड उचकट आणि आत्ताच्या आत्ता सांग